सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवरून सध्या महायुतीत जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे। या जागेवर अखेर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यात अप्रत्यक्षपणे प्रतिष्ठेची लढत रंगली आहे। सुरुवातीला या जागेसाठी महायुतीतून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते, मात्र अचानक नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळातील समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत। दिल्लीचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पडद्यामागे जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा आहे। राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी मंत्रिपदाची अट घातल्याचे समजते। आपल्या दीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर ते या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। दुसरीकडे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठण्यासाठी मुंबईत ठाण मांडल्याची चर्चा असून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्या नावासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या निवडीबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी महायुतीतील दोन दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आल्याने ही निवड केवळ राजकीय नियुक्ती न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे। अखेर राज्यसभेची ही जागा छगन भुजबळ यांच्या पदरात पडते की नवनीत राणा दिल्लीच्या राजकारणात पुनरागमन करतात याचा फैसला येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष सध्या याच घडामोडीकडे लागले आहे।